जेवण करताना भाजी पोळी वरण भातासोबतच काहीतरी तोंडी लावायला झालं ना तर छान वाटतं। ते चवीला चांगलं असण्याबरोबरच हेल्दी असलं तर अशीच एक रेसिपी मी आज घेऊन आलेली आहे। ती म्हणजे आपल्या सर्वांची आवडती काकडीची कोशिंबीर। महाराष्ट्रामध्ये घरोघरी आवर्जून केली जाणारी रेसिपी आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। थंडगार अशी कोशिंबीर बनवण्याकरिता इथे मी एक काकडी घेतलेली आहे। काकडी स्वच्छ धुवून त्याची देठ काढून छान अशी सोलून त्याला किसून घ्यायची आहे। मोठ्या किसणीने मी याला किसून घेतले, तुम्ही बघू शकता। तसेच कोशिंबीरसाठी लागणारे इतर जिन्नस देखील आपण बारीक करून घेऊ। इथे मी एक अर्धा कांदा बारीक असा चिरून घेतला आहे। तसेच एखादा टोमॅटो देखील आपल्याला धुवून त्याला अगदी बारीक असं चिरून घ्यायचं आहे। इथे मी कांदा टोमॅटो आणि काकडी वापरत आहे। तुम्हाला हवं असल्यास यामध्ये थोडंसं गाजर देखील घालू शकता। आता आपण थोडीशी कोथिंबीर देखील चिरून घेऊ आणि 4 मिरच्या मी या पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत। आता सर्वप्रथम तर सर्व जिन्नस जे आपण कट करून घेतलेले होते ना ते एका बाउलमध्ये काढून घेऊया। हिरवी मिरची घालायची नाही, ती आपण फोडणीला घालू, जेणेकरून त्याचा फ्लेवर रिलीज होतो आणि हिरवी मिरची पोटाला होते। आता हे सर्व जिन्नस छान असे एकत्रित करून घ्यायचे आणि याकरिता आपण एक तडका बनवणार आहोत। तडका बनवण्याकरिता एका पॅनमध्ये आपल्याला 1 चमचाभर तेल घ्यायचं आहे। तेल छान तापलं की यामध्ये 1 चमचाभर मोहरी, थोडीशी हिंग, 1 चमचाभर जिरे आणि 1 चुटकीभर इथे आपल्याला मेथी पावडर घालायची आहे। मेथी पावडरने आपल्या कोशिंबीरला अगदी चव छान येते आणि खमंग होते, तर नक्कीच घालून बघा। जर तुमच्याकडे मेथी पावडर नसेल ना तर तुम्ही थोडेसे मेथी दाणे देखील यामध्ये घालू शकता। आता आपण इथे थोडेसे जिरे, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालूया। थोडीशी कोथिंबीर घालून सर्व जिन्नस मस्त एकत्रित करून घेऊ। खमंग असा तडका बनवून घेऊ। तडका बनवून झाला ना आपण एकत्रित केलेल्या भाज्यांमध्ये हा तडका घालायचा, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा, तुम्ही बघू शकता। आणि थोडंसं मीठ इथे मी घालत आहे। छान मिक्स करून घेऊ आणि सर्वात शेवटी आपल्याला इथे घालायचं आहे दही। 2 वाटी दही आपल्याला इथे घालायचं आहे आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। दही अगोदरच घालून ठेवायचं नाही, नाहीतर त्याला पाणी सुटतं आणि कोशिंबीर हवी तशी छान लागत नाही। आणि इथे आपली अगदी झटपट होणारी खमंग अशी काकडीची कोशिंबीर बनून तयार आहे। तर आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्सद्वारे नक्कीच कळवा। आवडली असेल तर एक लाईक जरूर करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंतसाठी धन्यवाद।